चला तर मैत्रिणींनो सुरुवात करूया। मी आता गॅसवर एक पॅन ठेवलं आहे आणि त्यावर मी थोडंसं असं पाणी घालून घ्यायचं जेणेकरून दूध खाली तळायला लागायला नको म्हणून। आता यात मी 1 लिटर दूध घालून घेते। 1 लिटर दूध घालून याला चांगली उकळी येईपर्यंत तापवून घेऊया आपण। तोवर आपण पुढची तयारी करूया। मैत्रिणींनो पुढची तयारी करण्यासाठी ब्रेड लागतील, कारण की आपण ब्रेड आणि कस्टर्ड पावडरचं बनवणार आहोत आईस्क्रीम आज। तर मी 4 पीस घेतलेत ब्रेडचे। ह्याचा मी आता काढा काढून घेते। हे पहा, असं साईडने ह्याचा कडा आपण कट करून घेऊया। फक्त आपल्याला व्हाईट पोर्शन मधलाच पाहिजे, साईडचा पण कट करून घेऊया। हे पहा, आता हे कट करून झालं आहे आपलं। हे बघा, एक मी दाखवते तुम्हाला। अशा तऱ्हेने 4 पीस मी कट करून घेते। हे पहा मैत्रिणींनो, मी 4 पीस 4 साईडने कट करून घेतलेत। आता आपलं दूध चांगलं तापलं की नाही ते आपण चेक करून घेऊया। चला तर बघूया आपण दूध आपलं तापलं की नाही। हे पहा, आपलं दूध छान तापलं, उकळी आली आहे याला। हे पहा, छान मलाई सुटली आहे याला। तरीसुद्धा आपण याला आहे ना 10 ते 15 मिनटं थोडं अर्धा होईपर्यंत ठेवूया। 10 ते 15 मिनटं सतत हलवत बसा, मंद आचेवरच ठेवा। कारण की गॅस जर तुम्ही फास्ट केला तर खाली दूध सांडण्याची शक्यता असते, त्यामुळे बारीकच ठेवा गॅस आणि सतत हलवत बसा। हे बघा, चांगलं असं मी जसं फिरवते तसं फिरून घ्या, म्हणजे साईडची मलाईसुद्धा या दुधामध्ये मिक्स होईल। चला तर आपण पुढं दूध आपलं चांगलं उकळत आहे तोपर्यंत आपण पुढची स्टेप करून घेऊया। असा एक चमचा ठेवा। चमचा जर ठेवला ना तर दूध आपलं बाहेर पटकन सांडलं जात नाही। आता आपण एक छोटा मिक्सर जार घेऊया। यात ब्रेडचे पीस आपण छोटे बारीक असे कट करून हातानेच टाकून घेऊया। थोडं थोडं करून टाका। हे पहा, टाकून घेते मी। जसं करते त्या पद्धतीनेच करा तुम्ही। हे पहा, आता याला आपण मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचे। त्याआधी मी याच्यामध्ये बदाम टाकते। हे पहा, 7 ते 8 ते 10 बदाम घेतले आणि मी 4 ते 5 विलायची घेतली। मी यातच टाकणार आहे, वेगळं काही सेपरेट टाकणार नाही, यातच टाकते मी। आणि मी कस्टर्ड पावडर घेतली आहे व्हॅनिला फ्लेवरची, ही मी यातच 2 चमचे टाकून घेणार आहे। चला तर तुम्हाला दाखवते मी आता कसं करायचं आहे ते। हे पहा, 2 चमचे भरून घेते मी कस्टर्ड पावडर, यातच मिक्स करते मी। हे पहा, आता हे सर्व मिश्रण आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत। चला सुरुवात करूया। हे पहा मैत्रिणींनो, आपली छान अशी बारीक पेस्ट ही तयार झाली आहे। आता हिला आपण थोडं साईडला ठेवूया आणि आपण आपलं दूध बघूया कसं झालं आहे ते। चला तर आपण बघूया दूध आपलं कसं झालं आहे, कितपर्यंत कमी झालं आहे ते बघूया। जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं आहे की नाही ते बघून घेऊया आपण। हे पहा, दूध पण छान झालं होतं, छान तापलं, छान मलाई सुटली आहे याला। यातच आपण आता साखर घालून घेऊया। आपण चायला जो कप घेतो त्याच कपनी साखर टाकते। 1 कपपेक्षा थोडी कमी साखर टाकते। तुम्हाला जर अजून जास्त गोड हवा असेल तर तुम्ही कप पूर्ण भरून घेतला तरी चालेल, किंवा कमी पाहिजे असेल तर अर्धा कपसुद्धा घेतली तरी चालेल। जसे तुम्हाला गोड आवडतं तसं त्याप्रमाणे तुम्ही घ्या। मी आता ही थोडी थोडी करून यात साखर घालून घेते। हे पहा, तुम्ही एकदा मी ज्या प्रकारे करते त्याप्रमाणे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल माझी रेसिपी। हे पहा,
आता ही साखर विरघळेपर्यंत सतत असं ढवळून बसा, जेणेकरून ही साखर पूर्ण झिरपली पाहिजे त्यातच. एकदम सोपी रेसिपी आहे, पटकन होते. आपण मार्केटमधून आणतो त्यापेक्षा या घरच्या घरी ही आईस्क्रीम छान अशी तयार होते आणि छान लागते. पण म्हणणारही नाही की आपण घरी बनवली आहे, एवढं सुंदर होते. आता यात जे आपण मिश्रण केलं आहे ब्रेडचं आणि कस्टर्ड पावडरचं, ते थोडं थोडं करून आपण यात ॲड करूया. आणि हे सर्व करताना गॅस मिडियम टू लोच ठेवा, जास्त हाय ठेवू नका, नाहीतर सगळं या पॅन असो किंवा कढई असो त्याला खाली लागण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस लोच ठेवा. आता हे आपण थोडं थोडं करून टाकूया, एकदम नका टाकू, थोडं थोडं करून टाका. मी टाकते त्याप्रमाणे. हे बघा, थोडं थोडं करून हे मिश्रण यात आपण ॲड करत जाऊया आणि ढवळत बसूया, जेणेकरून आहे ना त्याच्या गुठल्या राहायला नको, म्हणून ढवळत बसूया सतत. कारण की कस्टर्ड पावडर आपण टाकलेली आहे, त्याच्या गुठल्या लवकर होतात. त्यामुळे सतत असंच फिरवत बसा, एकसारखं फिरवत बसा आणि थोडं थोडं करून आपण जे मिश्रण ग्राइंड केलं आहे ते थोडं थोडं करून ह्यात ॲड करत जा. आता हे मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत फिरवत बसा, कारण की आपण कस्टर्ड पावडर टाकले त्यामुळे मिश्रण छान असं घट्ट होईल. हे पहा, घट्ट होत चाललं आहे हळूहळू. हे पहा मैत्रिणींना, आपलं घट्ट छान असं घट्ट झालं आहे. आणि एका दोन गुठळ्या राहिल्या याच्यात, तरी टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, कारण की आपल्याला हे थंड झाल्यानंतर परत मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते, याची बुडबुडे व्हायची सुरुवात झाली आहे. आता मी गॅस बंद करून टाकते आणि थोडं याला थंड करत ठेवते. माझे एक दोन घोटले राहिले त्याच्यामध्ये, तर या मी नंतर मिक्सरला थंड झाल्यानंतर ग्राइंड करून घेते. मैत्रिणींनो, आपलं हे मिश्रण छान असं घट्ट झालं आहे. मी याला थंड होण्यासाठी 10 ते 15 मिनटं थोडं फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. आता मी बाहेर काढलं आहे आणि याला आता मी मिक्सरला ग्राइंड करून घेते. मिक्सरला ग्राइंड करण्यासाठी आपल्याला एक मोठंच भांडं लागणार आहे मिक्सरचं, आणि हे सर्व मिश्रण ह्याच्यात घालून मी आता याला एक मिक्सरला ग्राइंड करून घेते. मैत्रिणींनो, मी सर्व मिश्रण मिक्सरला काढून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यात. आता मी यात थोडंसं येलो कलरचं फूड कलर टाकते, थोडंच टाकते, जास्त नाही टाकत आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायची इच्छा असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. आणि याला मी आता मिक्सरला ग्राइंड करून घेते. हे पहा मैत्रिणींनो, मी मिक्सरला छान असं ग्राइंड करून घेतलं आहे. कुठेही कुठली आपली राहिलेली नाही आहे. बोलताना काही मिस्टेक होत असेल तर माफ करा, पण एकही गुठळ्या याच्यात राहिलेल्या नाही आहेत. छान आपलं तयार झालं आहे मिश्रण. याला आता आपण एका भांड्यात काढून घेऊया. सेट करण्यासाठी आपल्याला ठेवावं लागेल हे, त्यासाठी मी हे बघा हा डब्बा घेतला आहे, यात मी आता सेट करण्यासाठी ठेवून देणार आहे. हे सर्व मिश्रण यात घालून घेते मी. हे पहा, सर्व मिश्रण मी यात घालून घेतलं आहे आणि याला आता सेट करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला. दाखवते मी तुम्हाला. हे पहा मैत्रिणींनी, मी सर्व मिश्रण या भांड्यात काढून घेतलं आहे आणि मी याला आता एक प्लॅस्टिक लावून घेते. तुमच्याकडे प्लॅस्टिक अवेलेबल नसेल तर तुम्ही दुधाची पिशवी असेल ती लावा. फक्त जस्ट असंच की याला बर्फ सुटायला नको म्हणून. आणि याला मी आता 7 ते 8 तासासाठी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. मैत्रिणींना, आपण हे आईस्क्रीम बनवताना ना याच्यात आपण मिल्क पावडर टाकले नाही, याच्यात आपण कोणती क्रीम टाकली आहे. साध्या 3 ते 4 वस्तूंमध्ये हे केलेलं आहे मी. मैत्रिणींनो, हे आता आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये 7 ते 8 तासासाठी ठेवून देऊया, किंवा रात्रभर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही रात्रभरही ठेवू शकता, ते अतिउत्तम. आणि मैत्रिणींना, आपण ह्या आईस्क्रीम करण्यासाठी नाही याच्यामध्ये आपण कोणतं मिल्क पावडर वापरले नाही, कोणती क्रीम वापरली आहे. फक्त 3 ते 4 साहित्यात घरच्या घरी आपण
जे घरी आपल्या अवेलेबल असेल त्याच साहित्यांमध्ये आपण ही रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे. चला तर आपण सेट करण्यासाठी ठेवून देऊया आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की आपली आईस्क्रीम कशी तयार झाली आहे ती. हे पहा मैत्रिणींनो, मी आईस्क्रीम आता बाहेर काढलं आहे, तुम्हाला दाखवते मी. हे पहा, बऱ्यापैकी आपलं सेट झालं आहे आईस्क्रीम. 8 तास मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, सेट झालं आहे आता. तर आपण याला आता काढूया, पण त्यासाठी आपल्याला थोडं याला पाण्यात डिप करून घेऊया. थोडं पाण्यात डिप केल्यानंतरच आपण हे पाणी घेतलं आहे एका भांड्यामध्ये, थोडं डिप करून घेऊया 5 मिनटं आणि मग आपण याला काढून घेऊया. मी तुम्हाला दाखवते आपलं आईस्क्रीम कसं तयार झालं आहे ते. मैत्रिणींना मी 5 मिनटं थोडं पाण्यात डिप करून घेतलं. आता याला हळूहळू आपण या भांड्यात मी काढून घेते. हे पहा मैत्रिणींना, आपलं घरच्या घरी कमीत कमी साहित्यात हा आईस्क्रीम मी तयार करायचा प्रयत्न केला आहे आणि मस्त झाला आहे आपला आईस्क्रीम. असाच आईस्क्रीम तुम्हीही करून बघा आणि जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.